नमस्कार मित्रांनो, ट्रॅफिकचं नियमन करत असताना चलनासंदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. तर चलनासंदर्भात अजून एक मुद्दा आहे जो आपण लक्षात घेतला पाहिजे. लक्षात घ्या, चलन किती बाकी आहेत, हेल्मेट सक्ती आहे का नाही आहे, ह्यात पुणेकरांबद्दल प्रचंड गैरसमज आहेत. कोणी हेल्मेट घालतोय तरी चलन येत आहेत, नाही घातलंय तरी चलन येत आहेत. ते चलन नुसते वाढत चाललेले आहेत. एखाद्या टू व्हीलरवर त्या टू व्हीलरच्या किमतीपेक्षा जास्तचे चलनच पडलेत. अरे कधी हा सावळा गोंधळ निस्तरायचा? माझं असं मत आहे, येणाऱ्या 1 एप्रिलला सगळ्या टू व्हीलरवरचे चलन रद्द करून टाका. सर्व नियमासाठी सुयोग्य कायदा करा. 1 एप्रिल पासून सार्वजनिकपणे जाहीर करा हेल्मेट घालायचा आहे अथवा नाही. घातला नाही घातला तर काय होणार आहे? आणि 1 एप्रिल पासून जर त्याने घातला नाही तर रोजच्या रोज त्याला चलन ऑनलाईन मेल, व्हॉट्सॲप, पोस्टने पाठवायचे. आज दिवसभरामध्ये जे चलन आहेत ते त्यांनी जर जमा नाही केले, जवळ नजीकच्या पोलीस स्टेशनला त्यावर इन्फॉर्म करायचं. पोलिस तिथं जाऊन त्याला वॉरंट वाजवून ते चलन रिकवर करतील. महसूलच पाहिजे ना, असाही महसूल जमा होईल. त्याबरोबर वाहन चालकांमध्ये शिस्त देखील लागेल, असं माझं मत आहे. आज इथंच थांबू. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.